नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी 680 जागांसाठी जे मित्रांनो भरती निघाली आहे। तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये ठीक आहे। तर 680 जागांसाठी ही भरती निघाली आहे मित्रांनो। गड्ड संवर्गातील भरती आहे हे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आहे। तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला नागपूर या ठिकाणी मित्रांनो ड्युटी करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आहे। त्याचबरोबर पगारचा जर विचार केला तर यामध्ये 15,000 ते 47,600 एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे। तर चांगली भरती सरकारी नोकरी आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये, तर अभ्यास केल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही आहे। तर या भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये जे मित्रांनो गणिताचे प्रश्न विचारले जाणार नाही। ज्या पण मुलांचं गणित वीक आहे तर त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण की गणिताचे प्रश्न या भरतीमध्ये विचारले जाणार नाही आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर तुमची लेखी परीक्षा किती मार्काची असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर कोणकोणते टॉपिक आपण वाचले पाहिजे, कोणकोणते टॉपिक परीक्षेमध्ये येणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे मित्रांनो 18 ते 38 एवढं लागते आणि SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 43 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी मित्रांनो यामध्ये 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे। आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे 30 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे। तर 30 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे या भरतीचे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 असणार आहे। ठीक आहे। तर यामध्ये जे तुमचं सिलेक्शन आहे यामध्ये मित्रांनो तुमचं सिलेक्शन हे लेखी परीक्षेवर होणार आहे। तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे 200 मार्काची। आता तुम्ही म्हणसान की 200 मार्काची कशी काय, तर 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, पण एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे। तर यामध्ये मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि बौद्धिक चाचणी अंकगणितचे सुद्धा यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि टोटल या ठिकाणी मित्रांनो 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 गुण तुमच्या परीक्षेला असणार आहे। आणि तुम्हाला जो टायमिंग मिळणार आहे तो 2 तास म्हणजे 2 घंट्याचा मिळणार आहे। 120 मिनिटे एवढा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे। परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहे। ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता नॉर्मलायझेशन बाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे। सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थ्यांना यांना बंधनकारक राहील। ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती निघालेली आहे। फी तुम्ही या ठिकाणी बघू शकता गट वर्ग 4 समकक्ष। तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर फॉर्म तुम्ही या ठिकाणी बघू शकता 30 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि 20 जानेवारी 2024 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। आणि या ठिकाणी परीक्षेचे दिनांक कालावधी पहा तर https GMC nagpur.organize या संकेतस्थळावर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो भेट द्यावं लागणार आहे। ठीक आहे। तर पहा या ठिकाणी जे हे वेबसाईट आहे https GMC नागपूर, तर या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच उमेदवार प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे। ठीक आहे। तर तुमची जी लेखी परीक्षे तारीख आहे सध्या आलेली नाही आणि लवकरच तुम्हाला तारीख जी आहे मित्रांनो कळणार आहे या वेबसाईटवर। ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही आपले यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। काही अपडेट जर असले या भरतीची तर वेळोवेळी मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही सर्व जाहिरात मित्रांनो बघू शकता तुम्ही या भरतीची।
त्याचबरोबर तुम्ही जागा बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या जागा किती आहे, अनुसूचित जमातीच्या जागा किती आहे, विजाचे किती आहे, भजबच्या जागा किती आहे, भजकच्या जागा किती आहे, भजडच्या किती जागा आहे, विमाप्रच्या जागा किती आहे, इमावच्या जागा किती आहे, आदुकच्या जागा किती आहे, राखीव पदे किती आहे. तर तुम्ही कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा बघू शकता. ठीक आहे, तर स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. आणि आणखीनसुद्धा तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा तुम्ही बघू शकता. त्यानंतर पहा, तर तुम्ही या ठिकाणी आणखीन बघू शकता या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा आहे. तर स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, अनुसूचित जातीच्या जागा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन, खेळाडू, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथ. ठीक आहे, तर सर्व कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दिलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर पहा या ठिकाणी जे तुमची लेखी परीक्षा असणार आहे, तर लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते नेमके तुम्हाला टॉपिक वाचले पाहिजे तुम्ही. ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर हे तुम्ही कॅटेगरीनुसार सर्वात आधी जागा बघू शकता. त्यानंतर पहा, आता लेखी परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक वाचायचे. तर मराठी भाषामध्ये पहा, सर्वसामान्य शब्दसंग्रह तुम्हाला वाचायचा आहे. त्याचबरोबर वाक्यरचना वाचायची आहे मराठी भाषेमध्ये, व्याकरण वाचायचं आहे, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्नाची उत्तरं. तर आतापासून मित्रांनो चांगले पुस्तक घेऊन घ्या मार्केटमधून. या भरतीचे स्पेशल पुस्तकांच्या दुकानामधून, आपल्या स्थानिक पुस्तकांच्या दुकानामधून पुस्तक घेऊन घ्या या भरतीचे. आणि जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल त्यांच्यासाठी सांगत आहे. ठीक आहे, आणि अभ्यास करा. ठीक आहे, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. जे पण मुले अभ्यास करणार आहे त्यांचंच मित्रांनो सिलेक्शन होणार आहे. तर हे जे टॉपिक दिले हे टॉपिक्स मेन मित्रांनो तुम्ही कव्हर करा. त्याचबरोबर इंग्रजी भाषामध्ये तुम्ही कॉमन वॉकॅब्युलरी करा, सेंटेन्सेस करा, त्याचबरोबर ग्रामर करा. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये काय काय तुम्हाला करायचं, चालू घडामोडी करायचं आहे, महाराष्ट्रातील नागरिकशास्त्र, भारताची राज्यघटना, प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्राम व्यवस्थापन. त्याचबरोबर इतिहासमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. त्याचबरोबर अर्थव्यवस्था तुम्हाला वाचायची आहे, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखापरीक्षक इत्यादी. सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा, तुम्हाला उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न येणार आहे. त्याचबरोबर अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांक, अपूर्णांक अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न विचारले जाणार आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हेच मेन टॉपिक तुम्हाला वाचायचे, हेच मेन टॉपिक परीक्षेला येणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी टॉपिक दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अभ्यासक्रम तपशील. तर हे मेन टॉपिक मित्रांनो तुम्ही वाचा. ठीक आहे, आणि आतापासून जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्यांनासुद्धा या भरतीमध्ये लागायचं असेल, तर आतापासून मित्रांनो चांगले पुस्तक घ्या आणि अभ्यास करा, चांगली तयारी करा आतापासून. ठीक आहे, तर जेवढा अभ्यास करसाल तेवढी मित्रांनो तुमची चांगली तयारी होणार आहे आणि चांगली तयारी झाली चांगला रिझल्टसुद्धा येणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेट्ससाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.